तर झारखंडमध्ये एक असली धक्कादायक गोष्ट घडली ना की त्या स्पेन मधून आलेले ते दाम्पत्य म्हणजे साला कन्याकुमारी पासून अख्खा भारत फिरला त्यांनी आणि त्या झारखंडमध्ये जाऊन त्या स्त्रीवरती तिच्या नवऱ्यासमोर 7 ते 8 जणांनी सामूहिक बलात्कार केला. काय त्या बाईच्या वेदना तिच्या मनाला लागल्या असतील. मी जेव्हा तो व्हिडिओ पाहिला अक्षरशः माझ्या अंगावर शहारे गेले. आणि ह्या असल्या भेगार चोड अवलादी यांना उभ्या कापून दोरीला टांगून चौकांमध्ये असले फिरवले पाहिजे. असले बलात्कारी यांना या कोर्टा बिरटात नेण्याची गरजच नाहीये. ते सालं कोर्ट यांना 10-15 वर्ष पोसून खाऊन पिऊन घायला घालतं. असल्या लोकांना तात्काळ तिथल्या तिथं शिक्षा करून हात पाय कलम करून डोक्यात त्यांच्या गोळ्या घातल्या पाहिजेत. काय त्या बाईला वेदना झाल्या असतील. बिचारी ती स्पेन वरून इथं फिरायला आली आणि इथे येऊन तिच्यावर बलात्कार झाला. उद्या साला आपल्यातलं जर एखादं तिकडे कोण गेलं आणि तिकडे त्याच्यासोबत जर असं घडलं तर काय आपली परिस्थिती निर्माण होईल. हे आपला देश, हे आपल्या देशात असल्या अजून भिकारचोट असल्या अवलादी आहेत. आजही ते असल्या वळवळ करतात. समाजामध्ये असल्या लोकांवरती कटाक्षानं लक्ष ठेवावं लागेल आणि पोलिसांना देखील माझं सांगणं आहे की असली नालायक